नमस्कार. संमेलन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदगीर शहरातून मी धनंजय गुडसुरकर महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाचा सदस्य म्हणून काम पाहिलं आहे. याशिवाय मागच्या 3 दशकांपासून उदगीरमध्ये साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचं काम करतो. या कालावधीत आम्ही उदगीर येथे स्थानिक संमेलनापासून ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरची स्तरावरची सर्व संमेलनं संपन्न केलेली आहेत. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाचा कार्यकर्ता, लेखक, एक वाचक म्हणून साहित्य संमेलनाबद्दल असणारा औत्सुक्य आणि ममता असणं स्वाभाविक आहे. मित्रहो, 11 मे 1878 रोजी ग्रंथकारांचं पहिलं संमेलन झालं आणि त्यालाच पुढे आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणतो. या वर्षीचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे संपन्न होत आहे. मित्रहो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानं आपल्या प्रांताच्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत. यापूर्वी तब्बल 16 संमेलनं महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यातील अनेक शहरांनी 2 वेळा 3 वेळांना संमेलनं भरवण्याचा सन्मान मिळवलेला आहे. दिल्लीमध्ये सुद्धा हे दुसऱ्यांदा संमेलन होत असल्यानं दिल्लीचे तख्त राखण्याची भाषिक जबाबदारी यावेळी मराठीनं उचलली आहे. त्यामुळे यमुनेच्या तीरावर होणारे हे संमेलन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे संमेलन महत्त्वाचं असणारं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे यावर्षी मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा. आपली भाषा अभिजात आहे. आपल्या भाषेचं सौंदर्य आपल्याला माहीत आहे. आपल्या भाषेची प्राचीनता आपल्याला माहीत आहे. मात्र याला राजमान्यता मिळणं अत्यंत आवश्यक होतं आणि केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा देऊन माय मराठीसाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे. आणि हे महत्त्वाचं पाऊल टाकलेलं असताना यावर्षीचा संमेलनाचा उत्सव हा दिल्लीसारख्या राजधानीमध्ये होणं ही बाब आपणा मराठी भाषेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून या साहित्य संमेलनासाठी आपण सर्वांनी जेवढं उपस्थित राहणं आवश्यक आहे, त्याचबरोबर या संमेलनाच्या निमित्तानं आमुच्या मनात दंगते मराठी याचा आनंद आपण घेणं महत्त्वाचं आहे. या संमेलनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.